नमस्कार, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज आपण चाललोय नाशिक भ्रमंतीला। नाशिकमधल्या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना आपण आज भेटी देणार आहोत। सर्वात प्रथम आपण जाणार आहोत 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिराच्या दर्शनाला। तिथून जवळच कुशावर्त तीर्थ आहे, ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याचप्रमाणे संतश्रेष्ठ श्री निवृत्ती महाराज यांची समाधी मंदिर देखील कुशावर्तपासून अगदी जवळ त्र्यंबकेश्वर मंदिराच्या परिसरातच आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये या सर्व ठिकाणांची ऐतिहासिक आणि धार्मिक माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणापर्यंत प्रवास कसा करायचा आणि इथे आल्यानंतर अगदी माफक दरात राहायची आणि खायची सोय कुठे होते हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कनेक्टेड राहा। आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय। बघा, या इकडे आहे आपलं नाशिक रोड स्टेशन आणि या स्टेशनच्या अगदी बाजूलाच बस स्टॉप आहे। आपण बस स्टॉपकडे चाललोय। आपल्याला जर प्रायव्हेट वाहनाने जायचं असेल तर आजूबाजूला बरेचसे पर्याय आणि प्रायव्हेट वाहनवाले आपल्याला कॉल देत असतात। तर सर्वात पहिला पर्याय आपला असेल की आपण बसने प्रवास करणार आहोत, सार्वजनिक ट्रान्सपोर्टने। तर त्यासाठी आपण बस स्टॉपला चाललो आहोत। हा बघा, हा आहे नाशिकचा बस डेपो आणि इथून नाशिकच्या अनेक प्रसिद्ध स्थळावरती बस जातात। पंचवटी, त्र्यंबकेश्वर, कुशावर्त, ब्रह्मगिरी या सगळ्या ठिकाणावरती जायला इथून आपल्याला बस अवेलेबल असतात। बघा, हे मार्केट आहे मुख्य त्र्यंबकेश्वर मंदिराच्या बाहेरचं आणि इथे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू भेटतात। अगदी पूजेच्या साहित्यापासून प्रसादापासून कपड्याची दुकानं आहेत आणि कधीही या, इथे मोठ्या प्रमाणात रेलचेल असते। येणारे भक्तगण इथून अनेक गोष्टी खरेदी करत असतात। गोहत्येच्या पातकातून मुक्तता मिळावी म्हणून गौतम ऋषींनी तपश्चर्या केली आणि महादेव त्र्यंबकेश्वर क्षेत्रात प्रगट झाले। 12 ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची रचना इतर 11 शिवलिंगांपेक्षा वेगळी आहे। येथे शिवपिंडीमध्ये 3 कपार आहेत, ज्यात त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश विराजमान आहेत। 10व्या शतकात शिलाहार राजा झंज याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या 12 नद्यांच्या उगमस्थळी एकूण 12 शिवाची मंदिरे बांधली। त्यातीलच हे एक शिवालय आहे। सध्याचं शिवालय 3रे नानासाहेब पेशवे यांनी 17व्या शतकात बांधलं आहे। त्र्यंबकेश्वरमधील अजून एक प्राचीन स्थळ म्हणजे कुशावर्त तीर्थ। गोदावरी नदी ब्रह्मगिरी पर्वतावरून लुप्त झाल्यावर याच ठिकाणी प्रगट होते अशी अनेकांची श्रद्धा आहे। गौतम ऋषींनी कुशांचा बांध घालून गोदावरीचे पाणी या ठिकाणी अडवून ठेवले म्हणून याला कुशावर्त असं नाव पडलं। पौराणिक कथांनुसार कुशावर्त कुंडात पवित्र स्नान केल्याने पाप धुतली जातात। कुशावर्त तीर्थ बघून झाल्यानंतर कुशावर्त तीर्थाच्या अगदी बाजूनेच एक वाट जाते ब्रह्मगिरी पर्वताकडे आणि त्याच वाटेवरती संतश्रेष्ठ श्री निवृत्ती महाराज यांचं समाधी मंदिर आहे। तर त्या समाधी मंदिराची भेट घेण्यासाठी आपण चाललो आहे। त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचं समाधी मंदिर आहे। याच ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी निवृत्तीनाथांची भेट त्यांचे गुरु गहिनीनाथांशी झाली होती। वारकरी संप्रदायाचा पाया इथेच रचला गेला आणि ब्रह्मगिरीच्या सानिध्यात राहूनच ज्येष्ठ वद्य 11 शके 1219 रोजी संत निवृत्ती महाराजांनी येथेच संजीवनी समाधी घेतली। तर बघा, माझ्या मागे तुम्हाला छानसं मंदिर दिसतंय। हे आहे त्र्यंबकेश्वरचं श्री गजानन सेवा संस्थानचं भक्तनिवास। या भक्तनिवासात श्री गजानन स्वामींच्या सुंदर मंदिरासोबत भक्तांसाठी राहण्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था आहे। मित्रहो, नाशिकला आलात तर ही संपूर्ण ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळं आवर्जून बघा। तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।